नमस्कार, मी अभय पाठक ब्रॅकेटमध्ये शास्त्री म्हणून आहे. मी आता इकडे रेल्वेच्या पटरीच्या आगरवाडीच्या इकडे रेल्वे पटरी आहे, त्याच्या बाजूला ही पुरातन म्हणजे फार पूर्वीपासून देवीची स्थापना करतात. इकडे मंडळ छोटं होतं, आता मोठं झालेलं आहे आणि त्या मंडळाचे मी काही ह्यांची तुमची ओळख करून देतो आणि त्यांच्याकडनं ह्या देवीचा महिमा मी तुम्हाला सांगून देतो. पहिलं तुम्ही या देवीचं दर्शन घ्या आणि कधीही इकडली काही लोक मला म्हणतात की नवसाला पावणारी देवी आहे, तर तुम्ही या इकडे येऊन अगत्याने दर्शन घ्या, हीच माझी इच्छा आहे. आणि त्यांचा पण नवस केल्यामुळे तुमची पण कामं होतील यासाठी म्हणून मी या यूट्यूब चॅनलमध्ये, माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे अभय पाठक ब्रॅकेटमध्ये शास्त्री म्हणून. नमस्कार, मी अभय पाठक आहे. आपलं नाव काय बोलले? मी मुकेश कमलाकर बोलकर. हां, ह्या देवीची स्थापना कशी झाली आणि देवीचं तुमच्या मंडळाचं नाव काय? आमच्या सध्याच्या मंडळाचं नाव आहे स्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळ. या मूर्तीची स्थापना वगैरे जे मंडळ स्थापन झालेलं आहे ते जवळजवळ 40 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे. जे पहिलं ओंकार मित्र मंडळ या नावाने प्रसिद्ध होतं, बट काही कारणास्तव 20 वर्षापूर्वी पुन्हा एक नवीन स्वराज्य प्रतिष्ठान नावाने हे मंडळ, म्हणजे हे मंडळ जुनं मंडळ आहे तुमचं? हो. हां, म्हणजे 20 वर्ष म्हणजे पुष्कळच झाली आजच्या दिवसाला बघायला गेलं तर. हो. हां, मग 20 वर्षानंतर मग तुम्ही मंडळाचं नाव दुसरं चेंज केलं. त्या मंडळाचं नाव काय आता ठेवले तुम्ही? आता सध्याच्या मंडळाचं नाव आहे स्वराज्य प्रतिष्ठान मंडळ. नमस्कार. त्याच्यानंतर मी हे जे बाजूला जे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत देवीचे, हे आपलं नाव काय बोलले? शुभम विनोद गोरे आहेत. त्याच्यानंतर आपण शंकर केळशीकर, महेश म्हणून आहेत आणि सिद्धेश मारुती आहेत, गणेश देवकडे. तुमच्याबद्दल तुम्हाला या देवीची काय प्रचिती आली, चांगली कशी वाटली तुम्हाला देवी? म्हणजे या अगोदर ओंकार मित्र मंडळ या नावाचं मंडळ होतं. बरोबर आहे. जवळजवळ या देवीला आता 27 वर्ष पूर्ण होतात आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि काही झोपडपट्टी पुनर्वसन झाल्या कारणाने नंतर इथे जे कार्यकर्ते होते ते सर्व सगळीकडे स्प्लिट झाले आणि मग त्यानंतर ही धुरा नम्रता मावशी आमच्या आहेत, तुम्ही त्यांना बघू शकता. मी त्यांच्याकडे त्यांनी ती धुरा सांभाळली आणि त्यांच्यामुळे ही देवी अजूनही या ठिकाणी बसते आणि खरं तर हा सर्व मान त्यांना जातो. आणि त्यांनी मग नंतर सेम मंडळाचं नाव पुढे ठेवू शकत नाही म्हणून त्यांनी स्वराज्य प्रतिष्ठान नावाचं मंडळ नवीन निर्माण केलं आणि एक नवीन स्वराज्य देवीसाठी निर्माण करून भाविकांना अजूनही आम्ही इथे दर्शन घेतो. आणि प्रचिती म्हणजे आमचं लहानपण याच अंगणात गेले, याच प्रांगणात गेले. अच्छा, भरपूर काही प्रचिती आहे. चला, आता इथे मी बघितलं नगारा पण इकडे, म्हणजे इकडे वाद्यवृंद पण त्या लोकांनी चांगलं ठेवलेलं आहे. म्हणजे शास्त्रोक्तरित्या आरती केली जाते इकडे, त्याप्रमाणे एक घंटा ठेवली आहे, टाळ ठेवलेले आहेत, नगारा ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडल्या काही महिला भगिनींच्याकडे येऊया. ताई, तुमचं नाव काय आहे? माझं नाव रुपाली.